नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या यूट्यूब चॅनलवर। आज आपण करतोय गाजराचा हलवा। त्यासाठी अर्धा किलो गाजर घेतलेत मी, स्वच्छ धुवून पुसून किसून घेतले ते गाजर। त्यासाठी घेतली 1 वाटी साखर, पाव लिटर दूध, 2 चमचे तूप, काजू बदाम कापून घेतलेत, हे उभे कापून घेतलेत सजावटीसाठी, विलायची पावडर आणि मिल्क पावडर घेतली। दूध साई सहज घ्या, यानं आपल्या हलव्याला खूप छान चव येते। इथे एक कढई ठेवली, कढईत तूप टाकले, तूप गरम झालं की त्यात आपण टाकूया काजू बदाम। याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचे। आपले काजू बदाम सोनेरी झालेत। आता आपण याच्यामध्ये टाकूया गाजराचा किस। छान कलर आला आहे आपल्या काजू बदामला। आता गाजराचा किस टाकून घेतला, हा गाजराचा किस तुपावर 2-3 मिनिट परतून घ्यायचा। छान सगळ्या बाजूंनी मिक्स करून परतून घ्यायचा। दोन 3 मिनिटांनंतर आपल्या गाजराचा कलर बदलतो, बघू शकता तुम्ही इथे। 2-3 मिनिटांनंतर यात टाकूया दूध, याला मिक्स करून घेऊया। दुधामध्ये आपल्याला गाजर शिजवून घ्यायचे पूर्ण। आपण 5-7 मिनिटांनंतर बघू। पाच 7 मिनिटांनंतर यातलं दूध कमी होत चाललंय, आटलंय आपलं दूध। याला आणखी घट्ट करून घ्यायचंय थोडंसं। तर बघू शकता पूर्ण दूध आटलंय आपल्या हलव्यातलं। आता एक स्मॅशर घ्यायचा आहे आणि याला स्मॅश करायचे। असं केल्याने आपला हलवा दाणेदार होतो, त्याच्यामध्ये लांब किसाचे तुकडे राहत नाही। थोड्या वेळाने अशी प्रोसेस तुम्ही 2-3 वेळा करू शकता। आता छान दाणेदार झालाय आपला हलवा। याच्यात टाकूया मिल्क पावडर, आणि त्याला मिक्स करून घेऊया। हे चांगलं मिक्स झालं की याच्यात टाकूया आपण साखर, आणि विलायची पावडर।
आपला हलवा इतका शिजल्यानंतरच साखर घालायची. अगोदर साखर घातली तर हलवा चिकट होतो. इथे आपली साखर पूर्ण विरघळली आहे. 2-3 मिनिट याला परत हलवून घ्यायचं. साखरेचं झालेलं पाणी आटवून घ्यायचं. आता आपल्या साखरेचं पाणी आटले. आपला हलवा तयार झालाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.